अकबराच्या राज्यात चोऱ्यांचा सुळसुळाट चालू होता. नागरिक त्रस्त होते. सैनिकांनी 4 संशयितांना पकडून अकबराच्या दरबारात हजर केलं. त्यापैकी नेमका चोर कोण याचा छडा लावण्याची जबाबदारी अकबराने बिरबलावर सोपवली. बिरबलाने त्याप्रमाणे त्या 4ही संशयितांच्या हातात समान लांबीची म्हणजे 4 फूट लांबीची एक काठी दिली आणि बिरबल अकबराला म्हणाला की महाराज, या 4ही काठ्या मंतरलेल्या आहेत. या चौघांना आज रात्री आपण वेगवेगळ्या कोठडीत ठेवूया. यापैकी जो चोर असेल त्याची काठी 2 फुटांनी वाढलेली असेल 24 तासात. त्यामुळे ज्याची काठी 2 फुटांनी वाढलेली असेल तो आपला चोर सिद्ध होईल आणि या चौघांना उद्या आपल्या दरबारात हजर करण्यात येईल. त्याप्रमाणे 4ही संशयितांना वेगवेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चौघांनाही एकत्र त्यांच्या काठ्यांसह दरबारात हजर करण्यात आलं. चौघांपैकी 3घांच्या काठ्या समान होत्या. एका संशयिताची काठी 2 फुटांनी कमी झाली होती. बिरबलाने महाराजांना सांगितलं की महाराज, हाच तो चोर. अकबर म्हणाले, हे कसं तू सिद्ध केलंस? बिरबल म्हणाला, महाराज, या काठ्या मंतरलेल्या वगैरे काहीच नव्हतं. फक्त मी यांच्या समक्ष तुम्हाला सांगितलं की ह्या काठ्या मंतरलेल्या आहेत आणि ती 2 फुटांनी वाढेल. आणि मग त्या जो खरा चोर आहे त्याला माहित होतं चोऱ्या तर आपणच करतोय, त्यामुळे आपली काठी 2 फुटांनी वाढेल या भीतीपोटी त्याने रात्री ती 2 फुटांनी कमी करून ठेवली, कापून ठेवली. आणि म्हणून हा चोर आपल्याला सापडलाय. बिरबलाच्या चाणाक्ष बुद्धीची वाहवा केली अकबराने आणि त्या चोराला सजा दिली. असं म्हणतात की चोराच्या मनात चांदणं हे या बोधकथेतून सिद्ध होते.